नमस्कार, मी अक्षय सातर्डेकर. आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे. आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे. मंडळी, नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. या निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा गाथा कर्तृत्वाची या स्काय न्यूज टुडेच्या विशेष सदरात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आणि प्रतिभासंपन्न स्त्रियांच्या कार्याचा आढावा या सदरातून आपण घेणार आहोत. आणि म्हणून आज ज्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत त्या समाजसेविका, लायन्स क्लब प्रेसिडेंट अनुष्का अवधूत चव्हाण. त्यांचं मूळ गाव आहे तारकर्ली, मालवण. शिक्षण BA इन स्पेशल इकॉनॉमिक्स. त्यांचे वडील पोलीस खात्यामध्ये PSI या वरिष्ठ पदावर कार्यरत होते. गेली 13 ते 14 वर्ष लायन्स व लायनेस क्लबच्या माध्यमातून समाजकार्य त्यांचं अखंडितपणे सुरू आहे. या कारकिर्दीमध्ये लायनेसची डिस्ट्रिक्टमध्ये आउटस्टँडिंग प्रेसिडेंट, बेस्ट सेक्रेटरी, बेस्ट रिपोर्टिंग, लायन्स मेंबरशिप ग्रोथसाठी लायन्स इंटरनॅशनल कडून पिन अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. लायन्स क्लबच्या चालणाऱ्या स्पर्धेमध्ये मालवण क्लबचा जो झेंडा आहे तो बहुतांशी नंबर 1 वर अनुष्काजींनी फडकविलेला आहे. समाजकार्य करता करता घर असेल किंवा अभिलाषा होमस्टे हा जो बिझनेस त्या सांभाळतायत. मालवण मधील लायन्स क्लब स्नेहल भगिनी मंडळ, तनिष्का समूह, मातृत्व आधार फाउंडेशन, ग्लोबल रक्तविरांगना, योगा ग्रुप, माय माऊली महिला सदस्य अशा अनेक ग्रुपवर त्या सक्रिय आहेत, कार्यरत आहेत. त्यांना योगाची आवड आहे, नृत्याची आवड आहे आणि 2 वर्ष कथ्थकचं शिक्षण देखील त्यांनी पूर्ण केलेलं आहे. रक्तदान यासारख्या समाज कार्याची त्यांना आवड आहे आणि मला वाटतं आतापर्यंत 14 वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे. लायन्स क्लबच्या प्रेसिडेंट म्हणून त्या कामाला त्यांनी धडाकेबाद सुरुवात केली आणि 2-2.5 महिन्यातच वेगवेगळ्या प्रकारची अनेक सेवा कार्य देखील त्यांनी केलेली आहे. ताई नमस्कार. नमस्कार. आपल्या यशस्वी जीवन प्रवासाबद्दल आज आम्ही जाणून घेणार आहोत. आपण समाजकार्य करत आहात, पण या अगोदर आम्हाला ते जाणून घ्यायचंच आहे, पण त्याचबरोबर आम्हाला तुमचं बालपण, तुमचं शिक्षण, तुमचं माहेर असेल, तुमचं सासर, त्या सगळ्याविषयी आम्हाला काय सांगा. नमस्कार अक्षय दादा. सर्वप्रथम मी शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आई अंबे मातेच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांना सुखी ठेव. तुम्ही विचारलाय प्रश्न माझा बालपण. हो. माझं बालपण म्हणाल ना अक्षय दादा तर छान आनंदात हसत खेळत बागडत असंच गेलं. कारण पप्पा पोलीस खात्यात अधिकारी, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे म्हणजे काय मागितलेलं मिळालं नाही अशी गोष्ट नाही. आणि जे काही सांगितलं, जे काही मागितलं ते वडिलांकडून मिळालं. पण प्रत्येक वेळी देताना प्रबोधन करत, म्हणजे वडिलांचं असं असायचं की देतोय तुला म्हणजे तुम्ही माझ्या 2 बहिणी मागून, तर त्याचा तुम्ही विपर्यास करता नाही. म्हणजे मिळतंय म्हणून कसंही वागलं, घेतलं, टाकलं, मिळतंय म्हणून आपलं मागत राहिलं तर असं नाही. मोठं कुटुंब असल्यामुळे त्यांच्यावरही जबाबदाऱ्या होत्या. पाठी भावंड होती, त्यांची शिक्षण चालू होती किंवा त्यांचं सगळं व्हायचं होतं. त्याच्यामुळे त्यांना ते आपलं कुटुंब आणि आम्ही या सगळ्यांनाच जोपासायचं होतं, वाढवायचं होतं. आणि अशा प्रकारे बालपण माझं छान असं हसत खेळतच असं गेलं, पण संस्कारांमध्ये. मग शिक्षण तुमचं? शिक्षण माझं म्हणाल तर वडील पोलीस खात्यात असल्यामुळे ट्रान्सफर होईल त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालं. म्हणजे अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा नाही म्हणाल तरी माझा जन्म चिपळूण, कणकवली, कुडाळ, देवगड, वेंगुर्ला अशा सगळ्याच ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी. आणि स्टेबल नाही, बाप्पांची ट्रान्सफर 2-3 वर्षांनी व्हायचीच. आणि मग एका ठराविक ह्याच्यानंतर म्हणजे महाविद्यालयीन जसं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि महाविद्यालयीन शिक्षणाकडे आले मी. 10वीत असताना मग पप्पांनी निर्णय घेतला की नाही, आता कुठे बदली झाली तर ते मी जाईन, तुम्ही एका जागी थांबायचं आणि तुम्ही तुमची शिक्षण पूर्ण करा. मग मी 10वीला असताना मालवणमध्ये आम्ही स्टेबल झालो. तोपर्यंत ह्या आता मी सांगितल्या त्या सगळ्याच ठिकाणी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपासून महाविद्यालयीन म्हणजे प्राथमिक शाळा ह्याच्यापर्यंत सगळ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी 2-3 वर्ष अशा शिक्षण असं ते पूर्ण केलं. मग तुमचं लग्न कधी झालं, कसं काय, मग त्याविषयी जरा मला जाणून घ्यायला आवडेल. लग्न म्हणाल तर एज्युकेशन पूर्ण करताच महाविद्यालयीन शिक्षण माझं इथे झालं, मालवणमध्येच झालं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. त्या दरम्यान एक गोष्ट अशी घडली घरामध्ये, कोइन्सिडन्स असा घडला की काही माझी स्वप्न होती. पप्पांची जी वर्दी होती, खाकी वर्दी, ती माझ्या अंगावर असावी, हे माझं एक स्वप्न होतं. ऍज ते PSI कार्यरत असल्यामुळे ते थोडंसं समाजकार्य त्यांचं लहान असल्यापासून बघत आलेले, कसं काय करतात. अगदी आमच्या तेव्हा घरी गोरगरीब लोक, गरजू लोक अशी यायचे आणि त्यांना पप्पा मदत करायची. आणि आम्ही पप्पा ते का आलेले, काय त्यांचा प्रॉब्लेम होता. तर नाही ग, त्याची जागा ना अशी कोणी बळकावलेली आहे, त्यांना मदत केली पाहिजे, गरीब आहेत. म्हणजे त्यांना ती जाणीव आमच्या लहानपणापासून मला रुजलेली होती. म्हणजे रुजलेली होती. आई सुद्धा कोण असं दुपारी आलं दारावर तर कधीच त्यांना पाठवायची नाही. आपल्या घरात जे काही असेल, भात पोळी भाजी नेऊन द्यायची. आई म्हटलं ती कोण, कशाला तू देतेस, तर हे संस्कार त्यांनीच. मग ते म्हणायचे नाही, आपण एक वेळ 2 घास कमी खाल्ले तरी हरकत नाही, पण जो कोण आलेला आहे ना दारावर, भुकेलेला आहे, त्याला आपण 2 घास आपल्या घरातले दिले पाहिजे. एक वेळ ती उपाशी राहायची, आम्हाला पण आलेल्याला दारावर आलेल्याला कधीच तिने उपाशी पाठवलेलं नाही. आणि हे अजून आईचं आणि ह्या संस्कारात वाढता तेव्हा ते असं डोक्यामध्ये होतं की ही वर्दी आपल्या अंगावर असली पाहिजे. आणि थोडीशी मी इन्स्पायर किरण बेदीजी, पहिले IPS महिला, त्यांनीही होते. आणि त्यासाठी मी कॉलेजमध्ये असताना NCC सुद्धा केलेलं, BSERT CSERT एक्झाम दिलेली. RDचे आमचे कॅम्प्स असायचे, तेव्हा आमच्या सामंत मॅडम होत्या NCC आणि काटकर सर होते. त्यांच्या अंडर मी जवळजवळ 8 ते 10 कॅम्प लिटरली कॉलेजमध्ये असताना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कुठे असतील तिथे जाऊन ते कॅम्प्स वगैरे असे केलेले आहेत. का तर मला हे पुढे जाऊन त्याच्यासाठी उपयोगी पडेल, मला जे इच्छित साधायचं आहे त्याच्यासाठी. पण थोडासा कोइन्सिडन्स असा झाला की अचानक आईला सिव्हिअर अटॅक, आणि तो अटॅक एवढा होता की बायपास पर्यंत प्रकरण गेलं. आणि त्यावेळी वडील पोलीस खात्यात ऍज अ PSI मुंबईला, आणि पप्पांचा मुलगा घरातून मीच, माझ्या बहिणींचा भाऊ मी. म्हणजे हे थोडंसं असं लहान असल्यापासून त्यांनी आम्हाला टॉम्बॉय सारखंच वाढवलेलं. असं नाजूक साजूक राहायचं नाही, सगळी तुम्हाला कामं करता आली पाहिजे. म्हणजे अगदी घरात तेव्हा दिवाळीला सुद्धा कलर आणून घरात काढण्यापासून, घरात गेलेले बल्ब, ट्यूबलाईट बदलणं, कौलं फुटली पावसाळ्यात तर ती वर चढून जाऊन लावणं, हे सुद्धा सगळी कामं. म्हणजे तुम्ही कुठच्याही क्षेत्रात कुठे मागे राहता नाही. म्हणजे हे मुलं करू शकतात आणि ह्या मुली करू शकत नाही असं नाही. आता हे सुद्धा जे मी कथ्थकचं 2 वर्ष प्रशिक्षण म्हणा किंवा कराटेचाही क्लास मी केलेला होता, पण कंटिन्यू कुठेही करता आलं नाही, कारण पप्पांची ट्रान्सफर व्हायची. त्यामुळे सातत्य असं कुठे साधता आलं नाही, कारण काही ठिकाणी असायचं, काही ठिकाणी नसायचं. आता ह्याच वळणावर तुम्ही जे म्हणालात की अवधूतजी कुठे भेटली, तर आईचं जे काय हे झालेलं होतं त्याच्यामुळे मग तिच्या ह्याच्यात कालखंडात माझा 1-1.5 वर्ष गेलंच. म्हणजे तेव्हा ती अँजिओप्लास्टी नंतर बायपास सर्जरी, आणि तेव्हा मालवणमध्ये तशा काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या. म्हणजे हॉस्पिटल नव्हती प्रॉपर ट्रीटमेंटसाठी, म्हणजे जे आता झाटी डॉक्टरांचं हॉस्पिटल वगैरे आहे, हे असं काहीच नव्हतं. लिनिये डॉक्टरांकडे ऍडमिट करून तेव्हा म्हणजे मी लिटरली स्वतः, म्हणजे मी तेव्हा कोलमडलेल्या परिस्थितीमध्ये, मीही लहानच होते, जस्ट कॉलेज पूर्ण असं झालेलं, आणि त्याच्यामध्ये आईचं हे असं, आणि हे सगळं म्हणजे अचानकपणे कोळ्या खांद्यांवर जबाबदारी टाकतात ना, तसं थोडंसं काहीतरी असं झालेलं. बाकी बहिणी शिक्षणाच्या, आणि ते करता मग जे काय माझ्या डोक्यामध्ये होतं, PSI IPS, ती पोलीस वर्दी, खाकी वर्दी, हे सगळं बाजूला. कारण पहिली सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी आई. बरोबर, आई वडील आहेत तर सगळं काही आहे. आणि त्याच्यामुळे ते सगळंच बाजूला सारलं. 1 वर्षामध्ये तिची बायपास झाली, म्हणजे तिचं हिमोग्लोबिन वगैरे कमी होतं, त्याच्यामध्ये 6 महिने क्रायटेरिया तो वाढत गेला. मुंबईला ऑपरेशन वगैरे झालं, तिथेही मग आम्ही पेशंट असे बघितले की ऑपरेशन झाल्यानंतरही दगावतायत, म्हणजे ऑपरेशन झालं सुटलं असं नाही. मग तिच्याकडे पूर्णपणे फोकस की ती ह्या सगळ्यातून बाहेर आली पाहिजे आपली आई. आणि मग तिच्या इच्छा की माझ्या मुलींची बाबा लवकर लग्न झाली पाहिजे, त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या पाहिजे, त्यांच्या आयुष्यात चांगली माणसं आली पाहिजे, म्हणजे त्यांचं फुललेलं वाढलेलं कुटुंब मला बघायचं आहे. आणि ह्याच्यामध्येच एक अनवधनाने अवधूतजी माझ्या लाईफ मध्ये आले, आणि विचार जुळले, आमचे मतं जुळली, आणि मग आम्ही
दोन्ही बाजूनी कुटुंबानी विवाहाचा निर्णय घेतला. विवाहाचा निर्णय घेतला. हा. मग आता आता तुम्ही अवधूतजींच्या सहधर्मचारिणी म्हणून आता कार्यरत आहात, वावरतात. मग तुमच्या सासर विषयी काय सांगा? किती माणसं आहेत आणि कशी काय आहेत, त्यांचा स्वभाव वगैरे काय सांगा? हा, सासर माझं वायरी आडवणला, जसं माहेर तारकर्लीला, सासर वायरी आडवणला. आणि दोन्ही ठिकाणी मोठी फॅमिली, जॉईंट फॅमिली. पप्पांचेही 5 काका 2 आत्या असं मोठं कुटुंब. इथे सुद्धा अवधूतजींना 7 काका 3 आत्या, मोठं कुटुंब. म्हणजे मला आता जवळजवळ 13 दीर असं. हा, असं म्हणजे मोठं कुटुंब. अगदी गणपतीला सुद्धा आम्हाला कोणाची गरजच नाही. आरतीला आमचं घर गोकुळासारखं अगदी नांदतंय आणि भरलेलं. आणि सगळ्यांचे विचार असे नव्या धाटणीचे, म्हणजे नवीन जे काय आहे, जे चांगलं आहे, जे नवीन आहे ते स्वीकारत जावं असं सासर मला, म्हणजे माझ्या ह्याने खूप छान असं भाग्यवान आहात. एवढं मोठं कुटुंब तुम्हाला. माझ्या आई वडिलांचीच पुण्य आहे असं मी म्हणते की तेव्हाही चांगलंच होतं. आणि शेवटी आपल्यावरही असतं थोडंसं, आपल्या संस्कारांवरही असतं थोडंसं. आणि छान कुटुंब मिळालं. म्हणजे आता माझी नणंद म्हणाल तर ती न्यूरो सायंटिस्ट आहे लक्झमबर्गला. ती आता स्वतः सेटल झालेली आहे. म्हणजे एज्युकेशन मध्ये सुद्धा कोणाला मागे खेचणं नाही. बाबा तू मुलगी आहेस, नको बाबा तू इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. तर मी सुद्धा माझ्या सासऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असो. त्यांना खूप कौतुक असतं. नाही झेपलं तरी सुद्धा माझं हे शपथविधी पदग्रहण सोहळा होता तेव्हा आलेले, असं त्यांनाही आवडतं. हे कर ते कर, सहकार्य आहे. सहकार्य. मैथिली शरण गुप्त म्हणतात तसं, कोमल है कमजोर नाही तू, शक्ती का नाम नारी है, त्याप्रमाणे. पण मला आता हे सगळं करत असताना, आता हे तुमच्या कुटुंबाविषयी मला समजलं, किंवा तुमचं शिक्षण असेल, किंवा अवधूतजींविषयी, आता हे सगळं करत असताना समाजसेवेचं बीज तुमच्यामध्ये कसं काय पडलं, काय सांगा? जसं मी तुम्हाला अक्षय दादा म्हणाले मगाशी की समाजसेवेचे बीज हे मुळातच आई वडिलांकडून लहान असतानाच बाळकडू ते हळूहळू रुजत गेलं. मगाशी तुम्हाला बोलले मी की आई कशी वागते आहे, पप्पा कसे वागता आहेत, हे बघत बघतच मोठी झालेली असल्यामुळे ते बाळकडूच. आणि मला त्याच्यात स्वतःला आवड असल्यामुळे ते आपणही काहीतरी, बाबा आपण समाजात ज्या राहतोय ते समाजाचं देणं लागतं. समाजासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे. 1 रुपया आपण कमवत असू तर 25 पैसे समाजासाठी ते खर्च केले पाहिजेत, कशाही कोणत्याही स्वरूपात का असेना. हे बाळकडू तेव्हाचपासून असल्यामुळे ती समाजकार्याची आवड निर्माण झाली. आता तुम्ही लायन्स क्लबच्या प्रेसिडेंट पदी तुम्ही कार्यरत आहात. मग लायन्स क्लबशी तुम्ही कसे काय जोडले गेलात? लायन्स क्लबशी कसे काय जोडले गेलेल्या, तर बघायला गेलात तर आता हे मगाशी तुम्हाला मी सांगितलं लग्नापर्यंतच. लग्नानंतर काय झालेलं, मुलगा झाला, 7 वर्ष गेली ह्याच्यामध्ये, संसारामध्ये मस्त अशी छान सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पण जे मुळात असतं ना ते उफाळून कुठेतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं. मलाही स्वतःला नृत्याची आवड, योगाची आवड, समाजकार्याची मुळात असं हे आई वडिलांकडून मिळालेलं बाळकडून आवड. मग हे कुठेतरी असं जाणवायला लागलं की आता आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे, आपणही स्वतःसाठी जगलं पाहिजे. स्वतःसाठी जगता तर दुसऱ्यांसाठी आपल्याला जे काही सोशल वर्क करता येईल ते केलं पाहिजे. आणि हे सांगायला मला आवडेल की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा म्हणजे माझे मिस्टर, म्हणजे माझा विठ्ठलच, कमरेवर हात घेऊन उभा राहणारा की तू चल, तू कर, मी तुझ्या सोबत आहे, असं. त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सपोर्टने आम्ही एक 7 वर्षानंतर म्हणजे संसाराला सुरुवात केली. छान फुल उमललं, मुलगा मोठा झाला, तो 1लीला गेला. लिटरली 7 वर्षानंतर मी तेव्हा कार्यरत असलेल्या संस्था, म्हणजे तेव्हा लायन्स क्लब, स्नेहल भगिनी मंडळ, हे खूप जुनं आहे, ह्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व झाले. लायन्स प्रेसिडेंट पदी तुम्ही आता कार्यरत आहात. मग यापुढे भविष्यामध्ये समाजासाठी तुम्हाला काय काय करण्याची इच्छा आहे? मला बरंच काही करण्याची इच्छा आहे, पण शेवटी आपण म्हणतो ना की प्रत्येक ठिकाणी अर्थ ते पैशामुळे. सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत पदभार स्वीकारल्यानंतर 2-2.5 महिन्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं क्लबच्या साथीने, माझ्या सहकार्यांच्या साथीने, माझ्या सहकार्यांचं सुद्धा खूप छान मला सहकार्य लागतं. म्हणजे माझ्या सचिवा खजिनदार मनाली असतील, पूनम असतील, पदांवर नसलेल्या सुद्धा नंदिनी गावकर मॅडम असतील, त्याच्यानंतर गीता आचरेकर असतील, म्हणजे बऱ्याच ज्येष्ठ, आमच्या जयश्री हडकर मॅडम असतील. ह्या तर पहिल्या दिवसापासून अनुष्का तू चल, तू काय ते कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्याच्यानंतर लायन मेंबर्स आहेत, बरेच जण आहेत, म्हणजे नावं घ्यायला गेली तर
कमी पडतीलच. म्हणजे त्यांचा मोरल सपोर्ट आहे मला. तू कर, तुला जसं शक्य आहे तू कर, आम्हाला जेवढं शक्य आहे. काही जणांनी तर अगदी मला स्वखर्चाने स्वतःच्या जी सेवा कार्य करण्यासाठी मुलांसाठी म्हणा पैसे प्रोव्हाइड केलेले आहेत. कारण ते सगळं कसं लोकांमध्ये थोडासा गैरसमजही आहे की लायन्स क्लब म्हणजे वरून काहीतरी पैसे येतात किंवा मिळतात आणि हे लोक जरा असं ऍक्टिव्हिटी करतात आणि स्वतः रुबाबात वगैरे फिरतात, असं असेल असं जनसमाजात. मला माहिती नाही, पण असं असू शकतं असं. पण कसं आहे, आमच्याकडे आम्हीच पैसे काढतो, आम्हीच त्याचं नियोजन करतो आणि जे काही सेवा कार्य करायचं असतं ते स्वखर्चातूनच केलं जातं. मग ते एवढं सेवा कार्य असू दे की एवढं सेवा कार्य असू दे, म्हणजे ते एखाद्या ठिकाणी गरजूला मदत असू दे किंवा शाळेतील मुलांना 10 दप्तर असू दे वाटू दे किंवा अन्नधान्य एखाद्या ठिकाणी आपण देत असू, म्हणजे जे काही सेवा कार्य करायचं असेल ते स्वतःच्या स्वखर्चातून स्वखर्चातून ते केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना माझ्या सगळ्या सहकार्यांचा वगैरे खूप छान सपोर्ट असतो. आणि ह्या 2-2.5 महिन्यांच्या कारकिर्दीमध्ये 30 सेवा कार्य 31 सेवा कार्य केलेली आहेत आणि अजून 8 महिन्यांचा कालावधी आहे. आणि ह्या माझ्या लायन्स क्लब परिवाराच्या साथीने मी बऱ्यापैकी कार्य करणार, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या स्तरातली कार्य करण्याची माझी मनीषा आहे. आणि स्वतःकडून केलं जाणारं सोशल वर्क म्हणाल तर मी रक्तदान करते, आतापर्यंत 14 वेळा केलेलं आहे. जोपर्यंत देवाने हे दिलेलं आहे शरीर तोपर्यंत आणि जोपर्यंत ते घेतायत मी त्या क्रायटेरियामध्ये बसते आहे तोपर्यंत हे समाजकार्य हे स्वतःच असतं. आपण जे लाल सोनं आपल्या याच्यामध्ये उगवतं आपल्या शरीरामध्ये आणि हे खरं पुण्यकर्म आहे, ते करत राहा. दानात दान श्रेष्ठ कोणतं असेल तर ते रक्तदान आहे आणि ते तुम्ही करता. आजपर्यंत 14 वेळा तुम्ही केलेलं आहे, खरंच कौतुकास्पद ही बाब आहे. आता मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही कथ्थकचं 2 वर्ष शिक्षण पूर्ण केलेलं आहे, बरोबर ना? म्हणजे लहानपणापासून तुम्हाला नृत्याची आवड आहे. 2 वर्ष कथ्थकचं शिक्षण तुम्ही पूर्ण केलात. तुम्ही झुंबा क्लास पण भविष्यात घ्यायचा विचार तुमचा चालू आहे आणि तुम्ही ते उत्तम पद्धतीनं करता. याविषयी सगळ्याविषयी कसं काय, म्हणजे ते कशी काय आवड लागली किंवा काय? नृत्याची आवड ही मुळातच पहिल्यापासून आहे. म्हणजे वडील माझे म्हणाल पोलीस अधिकारी जरी असले तरी ते मुळात जॉली पर्सन आहेत आणि त्यांच्याच मुळे ही आवड लागली तरी म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे तेच आम्हाला हे बसून नाही राहायचं, हे कर ते कर. अगदी घरात आमच्या हा कॅसेटचा खजिना होता तेव्हा आणि ते स्वतः गाणी लावायचे, ते स्वतः डान्स करायचे. पोलीस अधिकारी म्हणजे अशी कठोर कणखर ताठर तशीच आमच्या समोर इमेज असते, पण ते तसे अजिबात नव्हते. म्हणजे माझे वडील हा माझा पहिला मित्र, माझा नवरा हा माझा दुसरा मित्र आणि त्याच्यामुळे ती आवड लागली नृत्याची आणि त्याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट. मग वडिलांनी कथ्थकच्या क्लासला लहान असतानाही घातलेलं, ते पूर्ण करता नाही आलं. पण मग इथे नंतर मी लग्न झाल्यानंतर शमिका पटवर्धन मॅडम क्लासेस घेत होत्या, तिथे कथ्थक शिक्षण हे 2 वर्ष पूर्ण केलं. पण शेवटी आपल्याकडे म्हणतो आपण व्यवसाय, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या हे सांभाळता ते नाही पूर्ण करता आलं. मध्ये माझं मी व्यवसायामध्ये उतरलेले आईस्क्रीम पार्लरही घातलेलं भरडावर, फ्रॉस्टी आईस्क्रीम पार्लर होतं. मग सगळंच आपण नाही एका वेळी हे करू शकत. मग त्याच्यामुळे काही कारणास्तव मला ते थांबवावं लागलं. आणि योगाची ही आवड मुळात असल्यामुळे योगाही क्लासेस बरीच वर्ष मी केले. योगाच्या मी वेगवेगळ्या प्रकारचे डेमो सेशन केलेलं आहे. तुम्ही बघितलं चिवला बीचला वगैरे जेव्हा हे केलं जातं असं म्हणजे साफसफाई दरम्यान वगैरे नगरपालिकेने आम्हाला सांगितलेलं आहे. योगाची आवड असल्यामुळे काही गोष्टी केलेल्या आहेत आणि महिलांसाठी इन फ्युचर जाऊन योगा विथ झुंबा असं एक थोडंसं म्हणजे आरोग्य हे महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने, सगळ्यांचंच, महिलांचं असं नाही सगळ्यांचंच. आणि माझं हेही म्हणणं आहे की प्रत्येकाने 1 तास स्वतःसाठी काढावं. 1 तास स्वतःसाठी काढून तुम्ही काही वर्कआउट का असेना, काही व्यायाम प्रकार का असेना तो करावा तुम्ही. त्याने काय होईल तर तुमचं शरीर सुदृढ राहील, आरोग्य तुमचं निरोगी राहील, तुम्ही 4 वर्ष अजून चांगले जगाल आणि जे काही तुम्ही कमवलेलं आहे, जे काही तुम्ही मिळवलेले आहे त्याचा उपभोग आनंद तुम्ही घ्याल, दुसऱ्याला द्याल. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाऊन महिलांसाठी स्पेशली, कारण महिलांना कसं होतं ह्या गोष्टीत कोणतरी हाताला धरून पुढे नेणारं हवं असतं, आयडिया नसते की नक्की काय एक्झॅक्ट केलं पाहिजे ते. आणि त्याच्यामुळे हा असा उपक्रम भविष्यात जाऊन करण्याचा माझा महिलांसाठी मानस आहे. बरोबर. ज्यात सध्या महिला कुटुंबामध्ये अडकलेल्या असतात, संसार असेल, मग त्यातून त्यांना वेळ काढून स्वतःसाठी कुठेतरी 1 तास त्यांनी दिला पाहिजे स्वतःच्या आरोग्यासाठी. आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे. हेल्थ इज वेल्थ म्हटलं जातं ते
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आरोग्य असेल तर आजकाल आपण बघतो अचानकपणे इथे अटॅक आला, वयाने लहान अगदी 30, 32, 34, म्हणजे आज झोपलोय उद्या उठलं तर उद्याचा दिवस आपला असं म्हणण्याची पाळी आलेली आहे. म्हणजे कोणाचं कधी काय नाही सांगू शकत आपण. म्हणून जे आहे आपल्याकडे, देवाने जे अनमोल आपल्याला लाख मोलाचं शरीर दिलेलं आहे, ते जपणं आपलं काम आहे. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर आता झिजलं पाहिजे. जेवढं शरीर झिजवाल तेवढं ते टिकवाल. म्हणजे ह्या मताची मी आहे. ह्या मताचे माझे आई वडीलही होते. त्यांचीच ही शिकवण सुद्धा त्यांचीच, की जोपर्यंत हातपाय आहेत तोपर्यंत आपण कष्ट केले पाहिजेत, काम केलं पाहिजे, कुठच्याही कामाला लाजता नाही. खरंच हे खूप मोठे विचार आहेत. पण आता ताई, नवरात्र उत्सव सुरू आहे. मग या नवरात्र उत्सवामध्ये की महिलांच्या सबलीकरणासाठी असेल किंवा महिलांसाठी तुम्हाला पुढे काय कोणते उपक्रम राबवावेत अशी इच्छा आहे तुमची? महिलांसाठी म्हणाल तर आता जसं म्हटलं की आरोग्य हा माझा एक पहिला विषय झाला. आरोग्यासाठी, त्यांच्या हेल्थसाठी जर आपल्याला काही करता आलं, छोट्या छोट्या गोष्टी का होईना, तर ते मी करणारच आहे. आणि त्याची सुरुवात आजपासूनच केलेली आहे. नवरात्र आपला होऊ घातलेलाच आहे. आणि आजच आम्ही एसकेपी महाविद्यालयामध्ये झुंबा वर्कआउट ट्रेनिंगचं एक सेशन 5 दिवसीय कोर्स मुला मुलींसाठी चालू केलेला आहे. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये इंटेन्शन मुलांसाठी पण, म्हणजे जर इच्छुक असतील तर मी मगाशीच म्हटलं की महिलांचं नाही, आरोग्य हे सगळ्यांसाठीच अनमोल आहे. आणि प्रत्येक जर एखादा इच्छुक असेल तर त्याला आपण नाकारू नये, त्यालाही सोबतीला घेऊन आपण चालवू. आणि ही भावना पहिल्यापासून मनात असल्यामुळे आणि जपलेली असल्यामुळे की जे आपल्या सोबतीला येतात त्यांना पुढे घेऊन चालावं. मग आजपासून आम्ही 5 दिवसीय तो वर्कआउट सेशन चालू केलेला आहे. आणि अजून भविष्यामध्ये महिलांसाठी म्हणाल तर वेगवेगळ्या अशा काही ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे महिला म्हणजे महिला सबल होतील, सक्षम होतील आर्थिकदृष्ट्या, असं थोडंफार करण्याचा माझा मानस आहे. आता शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो की महिलांसाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात की महिला सक्षम झाल्या पाहिजेत, सबल झाल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आहेतच. पण त्याचबरोबर या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही महिलांना कोणता संदेश द्या? आता महिलांना संदेश म्हणाल तर महत्वाचा आणि अजून एक संदेश असा देऊ शकते. म्हणजे आता संदेशामध्ये माझं आरोग्य हे खूप वेळा आलेलं आहे. अजून एक संदेश देईन की आता जे सोशल मीडियावर चाललेलं आहे AI, आणि त्या ट्रेंडमध्ये महिला जे काही पिक्स वगैरे बनवतात, टाकतात, तर त्या विळख्यापासून थोडंसं तुम्ही लांब राहा. कारण ते धोकादायक आणि जीव घेणंही ठरू शकतं. सोशल मीडियाचा वापर करा, मीही करते, पण कितपर्यंत करावा ह्यालाही एक मर्यादा आहे. आपण त्याच्यामध्ये कधी फसले जाऊ सांगता येत नाही. आणि सेकंड थिंग, ऑलवेज महिलांसाठी माझा सांगणं हेच असेल की तुमचं आरोग्य राखा. कारण एका कुटुंबातली जर महिला कोडमडली तर काय होतं, माझ्या आईच्या वेळेस हे मी अनुभवलेलं आहे. म्हणजे पूर्ण जबाबदाऱ्या जेव्हा आपल्यावर पडतात, आपली आई जेव्हा एका जागी हे होऊन जाते तेव्हा त्या पूर्ण कुटुंबच डिस्टर्ब होऊन जातं. मग तिथे सण सूद काहीच लक्ष लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य, तुम्ही तुमची हेल्थ जपा. तुम्ही फिट राहायला तुमचं कुटुंब फिट राहणार, तुमचं कुटुंब छान आनंदाने हसणार, खेळणार, बागडणार. तेव्हा सगळ्या महिलांना माझे हेच नम्र विनंती आहे, हेच निवेदन आहे की तुम्ही जॉब करा, जे काय असेल ते तुम्ही तुमची उद्योगधंदे व्यवसाय सांभाळा, पण स्वतःसाठी 1 तास द्या. रोज नाही देऊ शकलात, आठवड्यातून 3 दिवस 4 दिवस द्या, पण स्वतःसाठी 1 तास द्या आणि तुमचं आरोग्य तुम्ही राखा. बरोबर आहे. तर या होत्या लायन्स क्लबच्या प्रेसिडेंट अनुष्का उद्धूत चव्हाण मॅडम, ज्यांचा थोडक्यात आपण जीवन जो प्रवास आहे तो आपण पाहिलेला आहे. आणि जाताना त्यांनी फार मौलिक संदेश आपल्याला दिलेला आहे. काय की आपलं आरोग्य हेच खरी धनसंपत्ती आहे, ती सांभाळा. आरोग्याची हेळसांड करू नका. स्वतःसाठी दिवसातला किमान 1 तास तरी वेळ द्या. धन्यवाद ताई. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही आमच्याशी छान अशा गप्पा मारलेल्या आहेत, आमच्याशी संवाद साधलेला आहे. आणि हा जो तुमचा जीवन प्रवास आहे तो आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा प्रेरणादायी असाच ठरणार आहे. धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे. नक्कीच अक्षय, तुम्ही सर्व माझ्यापर्यंत येऊन पोहोचलात, मला ही बोलण्याची संधी दिलात, व्यक्त होण्याची संधी दिलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद रसिक हो. आपण पाहत राहा
स्काय न्यूज टुडे.